महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होणार आहे का? अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत युद्धाचा भडका उडालाय का? ज्या दोन बड्या नेत्यांनी अजितदादांना साथ देत संपूर्ण पक्ष फिरवला, तेच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे आता पक्षात एकाकी पडलेत का? आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे 12 मेच्या त्या रहस्यमयी रात्री सिल्वर ओकवर नेमकं काय घडलं, ज्याने अजितदादांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. त्यातून आता दिल्लीतील पक्ष कार्यालयात पटेल आणि तटकरे यांना प्रवेश निषिद्ध करण्यात आल्याचं बोललं जात आहे. काय आहे हे अंतर्गत राजकारण जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. निवडणूक आयोगाची ती यादी आणि बड्या नेत्यांना डच्चू. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सध्या काहीतरी अजब घडतंय. पक्षाची संपूर्ण सूत्र आता राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार आणि त्यांच्या दोन्ही मुलांच्या म्हणजे पार्थ आणि जय पवारांच्या हातात गेल्याची चर्चा आहे. पण याच दरम्यान एक अशी माहिती समोर आली आहे ज्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं 29 एप्रिल रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवलं. या पत्रात इतर राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांची नावं अधिकृत पदांसोबत लिहिलेली आहेत, मात्र महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष हा उल्लेखच गायब आहे. त्यांना केवळ लोकसभेचे गटनेते दाखवण्यात आले. इतकंच नाही तर पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या नावासमोरही केवळ राज्यसभेचे गटनेते असा उल्लेख आहे. सुनेत्रा पवारांनी ही तांत्रिक किंवा क्लॅरिकल चूक असल्याचं सांगत दुरुस्तीचं आश्वासन दिलं होतं, पण 8 दिवसानंतरही पत्रात बदल झालेला नाही. यामुळे हे जाणीवपूर्वक घडून आणलं जातंय का असा मोठा प्रश्न उपस्थित झालाय. 12 मेची ती रहस्यमयी रात्र आणि सिल्वर ओकवरील भेट, याच नाराजी नाट्यादरम्यान सर्वात मोठा ट्विस्ट आला 12 मे रोजी. आसाममधील एनडीए सरकारच्या शपथविधीसाठी सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे गुवाहाटीला गेले होते. पण परतीच्या प्रवासात सुनेत्रा पवारांनी आपल्या नेत्यांऐवजी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विमानानं येणं पसंत केलं. यानंतर त्याच रात्री मुंबईत जे घडलं त्यानं सर्वांचेच कान टवकारले. सुनील तटकरे रात्री उशिरा शरद पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी पोहोचले, पण धक्कादायक माहिती अशी की तटकरेंद्वारे शरद पवारांची भेट घेण्यापूर्वीच प्रफुल्ल पटेल देखील तिथे भेटून गेले होते. आतापर्यंत या वादावर मौन बाळगणाऱ्या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी एकाच रात्री शरद पवारांची भेट घेतल्यानं दोन्ही राष्ट्रवादीमध्ये पडद्यामागे काहीतरी वेगळ्याच हालचाली सुरू आहेत का? विलिनीकरणाची किंवा घरवापसीची चर्चा तर नाही ना, अशी कुजबूज सुरू झाली आहे. पार्थ पवारांसोबत शीतयुद्ध आणि दिल्लीतील राडा, या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी पार्थ पवार आणि सुनील तटकरे यांच्यातील शीतयुद्ध असल्याचं बोललं जात आहे. नव्या कार्यकारिणीत पार्थ आणि जय पवारांना सरचिटणीस पद देण्यात आलंय, तर जुन्या नेत्यांना साईडलाईन केलं जात आहे. या वादाची ठिणगी थेट दिल्लीतील पक्ष कार्यालयातही पडली. माजी अधिकृत संपर्क प्रमुख ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना नव्या यादीतून वगळल्यामुळे त्यांनी मीडियामध्ये पवार कुटुंबावर घराणेशाहीचे गंभीर आरोप करणारे मेसेज फिरवले. यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिल्ली कार्यालयात श्रीवास्तव यांना रोखून धरत चांगला जाब विचारला. जरी युवक प्रदेशाध्यक्ष धीरज शर्मा यांनी पक्षात सर्व आलबेल असल्याचा दावा केला असला तरी धुसफूस आता चव्हाट्यावर आलेली आहे. रोहित पवारांचे खळबळजनक दावे आणि टोलेबाजी, या संपूर्ण प्रकरणावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अत्यंत खोचक शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल शरद पवारांना भेटायला गेले होते, ही माहिती खरी आहे. त्यांच्यासोबत जे काही घडतंय ते बहुतेक योग्यच आहे. त्याचसोबत त्यांनी रुपाली चाकणकर यांचं नाव न घेता आता तिजोरीच्या चाव्या गेल्यामुळे ब्युटी पार्लरच्या बिलाचा खर्च निघणार नाही असा वैयक्तिक टोलाही लगावला. तसेच 28 मे पूर्वी अजित पवारांच्या अपघाताचा तपास सीबीआय कडे सोपवला तर आपण स्वतः जाऊन सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांचं अभिनंदन करू असं मोठं वक्तव्य देखील त्यांनी केले. तर एकीकडे सुनेत्रा पवार आणि पवार कुटुंबाने पक्षावर पकड मजबूत केली असताना दुसरीकडे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचे सिल्वर ओकच्या वाऱ्या करणे नक्की कोणत्या नव्या राजकीय भूकंपाची नांदी आहे? तुम्हाला काय वाटतं? अजितदादांची राष्ट्रवादी पुन्हा शरद पवारांसोबत एकत्र येणार का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करा. कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.